हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी गौरी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना वाढत्या उन्हाळ्यामध्ये सर्वांना आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी उपयुक्त ठरेल असा घरगुती साधा सोपा आणि पटकन होणारा उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। आता उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याची काळजी घेण्यासाठीच्या टिप्ससुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची पहिली टिप म्हणजे उन्हाळ्यामध्ये 2 ते 3 वेळा थंड पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा। त्याच्यानंतर ना उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्या चेहऱ्याला व्यवस्थित मॉइश्चर लॉक राहण्यासाठी चेहऱ्याला मॉइश्चराईज करणं सुद्धा खूप गरजेचं आहे। त्याच्यासाठी उन्हाळ्यामध्ये छान आपल्याला स्किनला सूट होईल असं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनसुद्धा वापरायचं। सनस्क्रीन उन्हाळ्यामध्ये आपल्या स्किनला प्रोटेक्ट करण्यापासून आपल्या स्किनला छान फ्रेश ठेवण्यासाठी खूप जास्त मदत करतं। त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये सनस्क्रीन अजिबात विसरायचं नाही। आता त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पण आपल्याला उन्हाळ्यामध्ये घामाचा खूप जास्त त्रास होतो, आपण घरात असू किंवा आपण घराबाहेरसुद्धा असू, घराबाहेर असेल तर आपल्याला हा त्रास खूप जास्त जाणवतो आणि आपण घरामध्ये जरी असेल तरी आपल्याला चेहऱ्याची जळजळ होणे, त्वचेची जळजळ होणे किंवा खूप जास्त घाम येणे या अशा सगळ्या गोष्टी आपल्याला सतावतच असतात। तर त्यासाठी काय करायचं आहे, तर त्यासाठी ना आपला चेहरा वारंवार आपला थंड पाण्यानं धुवून घ्यायचा आहे। आता इथे मी सुद्धा ना माझा चेहरा थंड पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आजची घरगुती होम रेमेडी मी माझ्या चेहऱ्यावर अप्लाय करणार आहे। तर आज मी होम रेमेडी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती म्हणजे आपल्या चेहऱ्यावर आईस मसाज करायचं, म्हणजे थंड पाण्यानं मसाज करायचा किंवा बर्फानं चेहऱ्यावर मसाज करायचा। आता त्यासाठी ना अशा पद्धतीनं आईस मसाजर बाजारामध्ये अवेलेबल आहेत। त्याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं पाणी भरून ठेवलं की छान पद्धतीनं हा आईस मसाजर असा रेडी होतो, जो तुम्ही आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करू शकता। हे जर तुम्हाला करायचं नसेल तर अगदी घरगुती साधी सोपी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। याच्यात 2 स्टेप आहेत। पहिली स्टेप म्हणजे तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता, अजून एक पुढे मी दुसरी स्टेप तुम्हाला सांगितली आहे त्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही करू शकता। आता पहिल्या स्टेपमध्ये मी अशा पद्धतीने एक खोलगट भांडं घेतलेलं आहे आणि फ्रीझरमध्ये थोडा वेळ थंड केलेलं एक तांब्यावरून पाणी घेतलेलं आहे। आता थंड पाण्याचा किंवा आईस मसाजचा आपल्या चेहऱ्यावर भरपूर जास्त फायदा होतो। आता ते फायदे मी पहिले तुम्हाला सांगते। सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या चेहऱ्यावर जर काही सूज वगैरे असेल तर ती कमी होण्यासाठी मदत होते। चेहऱ्याला ताजेपणा येतो, टवटवीतपणा येतो। आपली स्किन जर लूज पडत असेल तर ती टाईट होण्यासाठी खूप जास्त मदत होते। तसेच चेहऱ्यामुळांना नैसर्गिक ग्लोसुद्धा यायला मदत होते। आता इथं मी हे थंड पाणी घेतलेलं आहे आणि हे थंड पाणी मी माझ्या चेहऱ्यासाठी यूज करणार आहे। तर ते कशा पद्धतीनं, तर थोडा वेळ या पाण्यामध्ये आपला चेहरा जो आहे ना तो अशा पद्धतीनं बुडवून ठेवायचा। तर या प्रकारामध्ये सुद्धा तुमच्या चेहऱ्याला खूप जास्त या थंड पाण्याचे बेनिफिट मिळतात। पण पर्सनली ही प्रोसेस मला ना कम्फर्टेबल वाटत नाही, त्यामुळे अशा पद्धतीनं मी माझ्या चेहऱ्याला थंड पाणी अप्लाय करत नाही। तुम्हाला सूट होत असेल, तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं थंड पाण्यामध्ये थोडा वेळ चेहरा तुमचा बुडवून ठेवू शकता। पण मी ते करण्याऐवजी अशा पद्धतीनं उन्हाळ्यामध्ये आपल्या घरामध्ये बर्फ तर नेहमीच लावलेला असतो, तर अशा पद्धतीनं बर्फाचे 2 ते 3 तुकडे घ्यायचे आहेत आणि हा बर्फ मी माझ्या चेहऱ्यावर अप्लाय करणार आहे। आता उन्हाळ्यामध्ये ना सूर्यप्रकाशामुळे आपल्या त्वचेची खूप जास्त जळजळ व्हायला मदत होते। तर ती जळजळ कमी करण्यासाठी आपल्या स्किनला छान शांत फ्रेश ठेवण्यासाठी त्वचेला बर्फाने मसाज करणं खूप जास्त फायदेशीर असतं। पण हा बर्फ जेव्हा आपण वापरतो ना तर हा बर्फ डायरेक्टली आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करायचा नाही। जेव्हा पण आपल्याला आईस मसाज करायचं किंवा बर्फ चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे तर अशा पद्धतीने एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आणि मग आपल्या चेहऱ्यावर मसाज करायचा। कारण काय होतं, आपल्या चेहऱ्याची जी स्किन आहे ना तर ती खूप सेन्सिटिव्ह असते। आपल्या चेहऱ्याच्या स्किनला कोणताही साईड इफेक्ट होऊ नये तर त्यासाठी प्रिकॉशन म्हणून डायरेक्टली बर्फ चेहऱ्यावर अप्लाय करण्याच्या ऐवजी अशा पद्धतीनं कॉटनचा कपडा घ्यायचा आणि मग आपल्या चेहऱ्यावर बर्फाने मसाज करायचा। आता इथं मी गोलाकार सर्क्युलर मोशनमध्ये हलक्या हाताने माझ्या चेहऱ्यावर आईस मसाज करून घेते। तर त्याच्यामुळे काय होतं, आपली जी स्किन आहे ती फ्रेश होण्यासाठी, थंड शांत होण्यासाठी खूप जास्त मदत होते। त्वचेमधला किंवा स्किनमधलं जे रक्ताभिसरण आहे तर ते वाढण्यासाठी मदत होते आणि रक्ताभिसरण वाढल्यामुळे काय होतं, आपल्या त्वचेला ना नैसर्गिक ग्लो येण्यासाठी, नैसर्गिक चमक येण्यासाठी, आपली स्किन छान हेल्दी, ग्लोईंग आणि टवटवीत दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते। त्याच्यामुळे तुम्हाला जर आवडत असेल, तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल तर दररोज तुम्ही उन्हाळ्यामध्ये हा आईस मसाज करू शकता किंवा आठवड्यातून 2 वेळासुद्धा तुम्ही हा आईस मसाज तुमच्या चेहऱ्यावर करू शकता। हळूहळू तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये मी सांगितल्या पद्धतीनं अशा पद्धतीनं खूप छान चांगले बदल दिसायला लागतील।
तर मी आता चेहऱ्यावर व्यवस्थित हा आईस मसाज जो आहे तर ते करून घेते. 2 पूर्ण आईस क्यूब संपेपर्यंत छान आपल्याला मसाज करायचा आहे. आता हे आईस क्यूब संपल्यानंतर मी माझ्या चेहऱ्यावर छान हलक्या हातानं टॅपिंगसुद्धा करणार आहे. कोणतीही गोष्ट अप्लाय केल्यानंतर व्यवस्थित टॅपिंग मसाजसुद्धा करायचा, म्हणजे ती आपल्या स्किनमध्ये छान ॲब्झॉर्ब होते आणि आपल्या स्किनला त्याचे हेल्दी बेनिफिट मिळतात. तर अशा पद्धतीनं उन्हाळ्यामध्ये तुम्ही आईस मसाज नक्की तुमच्या चेहऱ्यावर करू शकता आणि तुमच्या चेहऱ्याची जी ग्लो आहे, जो चमक आहे, ती कंटिन्यू मेंटेन ठेवू शकता. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर या पद्धतीनं ना मी आता चेहऱ्यावर छान पद्धतीनं मसाजसुद्धा केलं आहे, टॅपिंगसुद्धा केलं आहे आणि आपल्या डोळ्यांच्या भोवतीसुद्धा मसाज करायचा, जेणेकरून आपले जे डार्क सर्कल असतात ना, तर ते सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते. आणि हे प्रोसेस केल्यानंतर ना चेहरा आपल्याला खूप जास्त थंड वाटतो, खूप फ्रेश वाटतं आणि वाढत्या उन्हाळ्यामुळे येणारा जो घाम आहे तर तो खूप जास्त कमी व्हायला मदत होते. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. बाय बाय.